नमस्कार, सुस्वागत तुम्हाला, धन्यवाद। प्रथमतः आई कुलस्वामीने रंगदेवता, स्थानदेवता आणि ग्रामदेवतेला साष्टांग नमस्कार करतो। आणि आज या ठिकाणी या किस्से गावामध्ये आणि याच गावचं रत्न आदरणीय श्री सुनील कृष्णा सावंत, त्याप्रमाणे अशोक सावंत, पूर्ण सावंत परिवार यांच्या निवासस्थानी ही सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे। पूजेचं वैशिष्ट्य सांगण्यामागचं पाठीमागचं कारण म्हणजे मंडळी मायबाप प्रत्येक जण चिरंजीव ओंकार आणि ती चौकांत सालिका त्यांचा काल शुभविवाह संपन्न झाला। मोठ्या थाटामाटामध्ये हा सोहळा पार पडला आणि त्या भगवंताचे आशीर्वाद पाठीशी असावे, त्या भगवंताला साष्टांग नमस्कार करण्याकरता ज्याप्रमाणे लग्न सोहळा समारंभ या ठिकाणी शुभ दिवशी शुभ कार्य या घरामध्ये या वास्तूमध्ये झालं, त्याप्रमाणे या भगवंताची नामस्मरण वृत्ती सत्यनारायणची ही नामस्मरण वृत्ती सेवा करण्याकरता या ठिकाणी या सावंत परिवाराने सत्यनारायणाचं महापूजन केलेलं आहे। आणि आज उदात्त हेतूने त्या भगवंताचे गुणगान गाण्याकरता आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। जवळजवळ मला वाटतं आमच्या
तालुक्यामध्ये नाव आहे. त्याच्या साक्षात हातामध्ये सरस्वती नाट्य उत्कृष्ट तबला वाजवत उत्कृष्ट तबला वाजत माझा मित्र कौशिक मुळक आणि माझी सर्व कोरस मंडळी. आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी ही नामस्मरण सेवा करण्याची सुवर्ण संधी लागून दिला त्याबद्दल पुनश्च एकदा मी या सावंत कुटुंबियांचे लाख लाख आभार मानतो. एकदा जोरदार मंडळी टाळ्या वाजवा सावंत कुटुंबियांसाठी. भाग्यवंता घरी भजन पूजन कीर्तन नामस्मरण त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन कीर्तन केलं जातं लक्षात घ्या मंडळी. त्यासाठी भाग्यवान असावं लागतं आणि म्हणूनच हे कुटुंब खरंच भाग्यवान समजतो मी आणि म्हणूनच तेवढ्या सार्वजनिक कार्यक्रमाला लाजवे असा हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे. म्हणून पुनश्च एकदा आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. या ठिकाणी आदरणीय साबा घाडी बुवा त्याचप्रमाणे हेमंत लाडबुवा गोपी लाडबुवा उदय सावंत माऊली महेश रामचंद्र लाड गाव किर्लोस आमचे मार्गदर्शक महेश लाड यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याप्रमाणे उत्कृष्ट पक्वादक अजय लाड केतन किर्लोस्कर तबलावादक त्याप्रमाणे या ठिकाणी खास करून बारी ऐकण्यासाठी त्यांनी माझी बारी दुसरी नवीन होतो या भजन क्षेत्रामध्ये आणि त्यांनी 2 नंबरची बारी माझी डबल बारी त्यांनी वाजवली असे मनीष घाडीगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. एका कलाकारासाठी जोरदार टाळ्या होऊन मंडळी. गुणी आणि प्रामाणिक कलाकार या ठिकाणी मनीष घाडी आहेत. त्याचप्रमाणे त्यांचेच बंधुराज त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. बडीशे पंचकृषीमध्ये भजनी कलाकार पक्वादक तबलावादक अनेक नाट्यकर्मी दशावतार कलाकार अनेक कलाकार या पंचकृषीमध्ये आणि ही कलाकारांनी नटलेली अशी ही पंचक्रोशी आहे. ही पुण्यभूमी आहे. या भूमीमध्ये आम्हाला भजनाची सेवा करण्याची नामस्मरण सेवा करण्याची संधी मिळते यांचा मी भाग्य समजतो. त्याचप्रमाणे पप्प्या पालकर बुवा या ठिकाणी उपस्थित त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कला कोकण युट्यूब चॅनल आमचे या ठिकाणी मार्गदर्शक कला कोकण युट्यूब चॅनलचे मालक उपस्थित आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. उत्कृष्ट प्रकारे साऊंड मातोश्री साऊंड सिस्टीम आम्हाला लाभलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजतो साऊंड करण्यासाठी त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. ज्ञात अज्ञात माझ्या मुखातून कोणतं नाव जर राहून गेलं असेल मी दिलगिरी व्यक्त करतोय. कोण पक्वादक असतील भजनी बुवा असतील नाट्यकर्मी कलाकार असतील सर्व कलाकारांच्या चरणाशी गुणशेखर नतमस्तक होतोय आणि ते जमलेलं भजन रसिकांना विनम्र अभिवादन करून माझी ग्रामदेवता आणि पावणाई पुरवांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतोय. गणपती गजाननाच्या चरणी साखर घालून तो ब्राह्मण प्रतिपादक परस्त्री माते समान मानणारं छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझी गुरुमाऊली माझी पुरवांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतोय. येथे जमलेलं तुमच्या आमच्या बुवांच्या सुद्धा मातृपितृदेवतांना साष्टांग नमस्कार करून त्या पारंपरिक डबलबारीला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. सुंदर या ठिकाणी प्रथमच बारीची सुरुवात आमच्या घाडीबुवांनी केलेली आहे. काय मंडळी भजनाबद्दल प्रश्न नाही बुवांच्या, कारण जेवढे जेवढे शिष्य माझ्या प्रमोद धुरी बुवांनी घडवले एकही विद्यार्थी फेल नाही आणि तेवढ्याच ताकदीने गाणारे शिष्य. एकदा जोरदार माझ्या प्रमोद धुरी माऊलीसाठी एकदा मध्ये सफेद 4 मध्ये अजून एवढं वय होऊन सुद्धा सफेद 4 मध्ये त्यांच्या गायने आजच्या तरुण पिढीला लाजवेल एवढं भारदस्त गायन आहे आणि स्वराला मॅच कित्येक गाणी अजरामर केली आहेत बुवानी. सुंदर प्रकारे गाणी चांगले चांगले गजल त्या ठिकाणी कॅसेटच्या माध्यमातून बुवानी आईबाप रसिकजनांना दिले आणि समाधान याच गोष्टीत वाटतं की अशा महान बुवांबरोबर आम्हाला बारी करण्याची संधी मिळते. पण शिरापडली एकच गोष्ट जरा वाईट वाटली की टायमिंग नाही. सांगू का तुम्ही त्याचा बाजू घेऊन सांगलाच त्यांना काय तर होऊन देत बिंदास माणसां गोंधळ घातला नसतो. आणखी अर्धा तास केला नसता तर मी तुमच्याकडे 100% सांगणार तर एखादी चटई असली तर देवा आपले झोपता माता भगिनी उपस्थित जोरदार टाळ्या होऊन देते माझ्या औषधासाठी.
काय बाकी काय नको, तुमच्या आशीर्वादाची टाळी आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हेच आमच्यासाठी आशीर्वाद आहे. आणि म्हणून सलाम करतोय. आमका गर्दी नको हा, अजिबात नको. ए बुवा पेट उडव खद्दव ह्या नको, पण शांत चित्ताने भजन रसिक मायबाप रसिक भजन ऐकतोय. श्रवणी सर्वश्रेष्ठ भक्ती आहे नवविधेमध्ये, आणि ती शांत चित्ताने तुम्ही ऐकता, हे आमचं पुण्य आहे. कारण आम्ही जरी इथे आलोय, फुलना फुलाची पाकळी दोन्ही बुवा घेऊन जाणार, जे काय आमचं मानधन ठरलंय ते आम्ही 100% घेऊन जाणार, त्याच्यात काय वाद नाही. पण तुम्ही कुठल्याही गोष्टीचा मोबदला न घेता, एकाही रुपयाचा मोबदला न घेता तुम्ही शांत चित्ताने ऐकताय, खरा परमेश्वर तुम्ही. लक्षात घ्या, जनता जनार्दन हाच खरा परमेश्वर. तुम्ही जर नसाल ना, ते दोन्ही बुवांना काहीच किंमत नाही काळीची, पण लक्षात घ्या. म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतो. खरंच माझं भाग्य समजतो. आज माझ्या मुणगेकर बुवांच्या भजनामध्ये जवळजवळ 45 वर्ष साथ केले उदय पालकर माऊली, आणि खरंच आज ते खास करून खाली बसले. मी खरंच पुण्यवान आहे मंडळी, खरंच सांगतो तुम्हाला. एकदा जोरदार टाळ्या होतो त्यांच्यासाठी. पुण्यवान आहे, माझ्यासारखा पुण्यवान कोण नाही, आणि शिक्षण परत येणार नाही. लक्षात घ्या, एवढी महान व्यक्ती, एवढे महान कलाकार आज जर भजनामध्ये बसत असतील, आणि आमका 4 गाणी येतं, तू काय केवढे आम्ही मोठे बुवा होय, तर आम्ही मंडळीत बसू तेवढं आमचा खाली पण. पण आज एवढे मोठे कलाकार खाली बसतात, हा आदर्श आहे. आजकालच्या तरुण पिढीला, तरुण बुवांना हा आदर्श आहे. नाही तर एकमेकांची उगातरी गुन्हेधनी काढायची, तो अमुक अमुक ठिकाणी होतो, तो अमुक इकडे बघ, फवार टाकेन फोडून हातवडी मारी, ही बाबांना भजन नको. आणि म्हणूनच सावंत माऊलींचे आभार यासाठी मानतोय की पारंपरिकता अजूनपर्यंत जिवंत ठेवली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. मगाशी आम्ही दोन्ही बुवा त्यांना भेटलो, मी जरा रिक्वेस्ट केली, बुवा म्हटलं माऊली म्हटलं 20-20 करूया, बराचसा वेळ झालाय. वेळ झाला तरी चालेल, कोण नाही जमलं तरी चालतील, पण पारंपरिकच बाऱ्या झाल्या पाहिजे. सलाम करतोय तुम्हाला साहेब, खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. मायबाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी, मायबाप दोन्ही आवाज विठ्ठल रुक्मिणी, मायबाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी, मायबाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी, शरणालो ज्ञातव चरणी,
भक्ती रसाची चंद्रभागा भक्ती रसाची चंद्रभागा भक्ती रसाची चंद्रभागा भक्ती रसाची चंद्रभागा माये जुळ जुळ काही अभंगा माये जुळ जुळ काय अभंगा माये जुळ जुळ काही अभंगा माये जुळ जुळ काय अभंगा धावून आलो तुम्हा भेटाया धावून आलो तुम्हा भेटाया धावून आलो तुम्हा भेटाया धावून आलो तुम्हा भेटाया झाले दर्शन श्रमरे आले दर्शन श्रवणी झाले दर्शन श्रमरे काया आले दर्शन श्रवणी कुंडलिका वरदे समर्थ हॅलो कोणचा आवाज होता मॉनिटरला हॅलो कधीतरी योगायोग आला ना माझ्या हेमंत लाडबुवांचं भजन आहे साक्षात पांचाळबुवांचा आवाज एकदम जोरदार त्या माऊलीसाठी टाळ्या होते सुंदर जे हरकली घेतात ना आणि फार रागातालांचा अभ्यास आहे माणसाला आमचे गोपी लाडबुवा आज चांगल्या चांगल्या गुरुजीकडे शिकणारी माणसं गोपीनाथ बागवे बुवा म्हणजे बापरे माझ्या नाव घेतोय सुद्धा त्यावेळेला विचार करावा लागतो नारायण वाळवे बुवा पेटी पातळी माझ्या नारायण वाळवे बुवा लक्षात घ्या किती सुंदर आज एवढं मला वाटतं 80च्या वरती वय असेल नारायण वाळवे त्याच टाकतीने भजन त्याच टाकतीने सोळा वटा तोपर्यंत 85 वय म्हणून बघा ना म्हणजे आज चांगले चांगले कलाकार माझ्या बाजूला बसले हे पुण्य ही हरिनामाची पुण्य आहे म्हणूनच काय म्हणतात जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी या मंत्रापासून सुरुवात करतो या भजनापासून राम कृष्ण आणि हरी या भजनामध्ये परमेश्वराची त्या भगवंताची 3 नावं आहेत राम या भजनातला सर्वोच्च जर भोक्ता असेल जर करता असेल तर तो राम आहे आणि कृष्ण जे आम्ही दोन्ही बुवा जे आमच्या गुरुजींनी आम्हाला वेळी वगैरे जी कला दिली आहे जे शिकवलंय
ते तुमच्या समोर मांडण्याचा जे आम्ही प्रयत्न करतोय आणि जे मांडतोय ते तुम्ही शांतचित्ताने ऐकताय माऊली, आकर्षित होताय, श्रवण करताय. तो आकर्षित करणारा कृष्ण आहे आणि हरी सर्व संकटांचा नाश करणारा तो हरी. आणि म्हणूनच जय जय रामकृष्ण हरी या भजनापासून सुरुवात करतोय. बुवानी सुरुवातीला सांगितलं की बुवा देवगडवरसून इलो, मी मुंबईवरसून इलोय, आंब्याची पेटी आणली नाही. बाबा तुझ्या सोन्या पाया पडते रे, यंदा विष खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. आई शपथ सांगते, अहो जवळजवळ 20-22 लाख रुपये औषधाची बिला झाली आहेत, 100 पेटी नाही आणि तुमका खैना आणून देऊ आंबे. आणि यंदा तुम्ही परमाताच राय वळले आणि बुवा कोणाकडे आंबे मागतास तुम्ही? तुम्ही पण देवगड आलो, मी पण देवगड आलो. म्हणजे एखाद्याच्या जखमीवर मीठ तोडल्यावर काय केलं तुम्ही आजी? बरोबर ना? अहो पेटी काय, माका आधी कळवलं असं तुम्ही पेटी आणली असती ना, त्याच्यात ते अंडे भरून अनुभव असे का विषय नव्हतो. तुमचा विषय पेटीच होतो ना, मला सांगा ना. उद्या येवा आम्ही देतो, एवढं काय विषय त्याच्यात काय घेण्याचा विषय नाही. पण काय आपण बोलतोय, कुठे बोलतोय, कधी बोलावं, कुठल्या वेळेला बोलावं ह्याच्यासाठी उभं आयुष्य आहे. खाऊ का नाही हो, नुसतं भजन केलं म्हणजे झाला नाही. काय बोलतोय आपण, समाजासमोर जे काय मांडतोय, जे दोन्ही बुवा या ठिकाणी बोलवलेत, चांगले आहेत आम्ही देण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. दोन्ही बुवा समाजाला काहीतरी आम्ही दोन्ही बुवा द्यायला लागतोय. उगाच नाही तुम्ही इथे थांबला त्या तुम्हाला कामधंदे काय नाहीत म्हणून नाही, काहीतरी दोन्ही बुवांकडून काहीतरी चांगलं ऐकायला येईल, चांगलं कानावरती पडेल या उदात्ततेतून तुम्ही बसलात. सकाळी त्याच टाकणे आता उष्णता किती वाढली आहे बघा, जवळजवळ 40-43% उष्णता गेली आहे. एवढं असून सुद्धा एवढ्या उष्णतेमध्ये सुद्धा तुम्ही लोक कामाला जाता सकाळी आणि रात्रीची आपण भजनं करतो, एवढे ऐकतो तुम्ही. मला सांगा ना, तुमच्यासारखे पुण्यवान कोण भेटणार या जगामध्ये? आणि म्हणूनच बुवानी मगाशी सांगितलं काय, देवाची भजनं, पांचाळ बुवा, कदम बुवा, पाटील बुवा, वामन खोपकर बुवा, सकाळ सकाळपर्यंत भजनं असायची. बुवा ती भजनं होती. आत्ताची जाणे मन मेरे जाणे जरा काय नवीन गाणं ऐकावं की त्याच्यावर गजर, ह्यो लांब लचक गजर, 2 वळीचे 2 गजर, पण बोलणार 3 तास. भजन ठेवला पाहिजे. म्हणून पारंपरिक ह्याच खरा बाबानू आणि हीच पारंपरिक पहिल्या ठिकाणी थोडा जरा आवाज देऊ. कायम तुमचा संवाद करते कशासाठी राहू नका. सातत्याने जवळजवळ 1 एप्रिल पासून 12 चालू होते, 20 तारीखपर्यंत, मेच्या 20 तारीखपर्यंत कार्यक्रम आहे. उद्या नाडनला कोटनकर बोय जोडीला. आजचा मला एवढा टेन्शन नाही, उद्या आता काय बाबा बोलणार का नाही. सदा सर्वदा उभा पाठीशी, सदा सर्वदा उभा पाठीशी, दत्तगुरु भगवान, दत्तगुरु भगवान, कराया दासाचे एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाह, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी,
हॅलो त्या ठिकाणी आदरणीय प्रवीण पालकर माऊली यांच्याकडून हे माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याप्रमाणे आदरणीय मनीष घाडी या माऊलींकडून माझ्यासाठी व पक्वाद्वालक नितेश पांचाळ याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याप्रमाणे आदरणीय आमचे परममित्र हेमंत लाडबुवा यांच्याकडून हे आशीर्वादाचे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय मंडळी, सर्वच बुवा रूप पाहत जणी सुख झाले व सारवी सुंदरचे ध्यान उभे विटेवरी. सरस बुवा आजकाल म्हणत थोडासा वेगळा प्रयत्न करतोय. लंडन रिटर्न आमचे पाटील बुवा स्वर्गीय श्री भजनरत्न विलासबुवा पाटील यांनी स्वरबद्ध केलेली ही रूपवले आणि गणरायाची आहे, गणपतीची रूपवले मांडण्याचा प्रयत्न करतोय. मी कोण एवढा मोठा नाही, बरोबर ना? मी कोण एवढा मोठा नाही, पण आज वारस एक प्रकारे वारसदार म्हणून ह्या नात्याने आज त्यांच्या मी शाळेमध्ये शिकतोय. त्यांच्या छायेखाली आम्ही आज अजित मुळंबुवा, माझे गुरुवारी अजित मुळंबुवा ते माझ्या औषधी पाया पडतोय की आहे पाया खरंच टाकतोय नाही तेवढे लांब मिला. तुमचा विषय बरोबर आहे, काहीतरी विषय महत्वाचा असतात, लाडकी बहिणीचा विषय असतात. झाला तर बंद झाला पुस्तक का लाडकी बहिणीचा हे चालू हा अजून बऱ्याचशा बुवाने टीचर लय मजा मारली नाही ती लाडकी बहिणीचा. पण तुमच्याकडे काही सुविधा करून ठेवलं नाही. त्या भावान सुरुवात केला 1,500 रुपये देव तेव्हापासून सगळ्यात पालाटला. निदान तेव्हा विचारून तरी जायची होती घरातली मागाई. हो जाते आई भेटून येते, बाबांका भेटून येते, पण ते 1,500 लोक लागले विचार उचट टाकला नाही गे. सकाळी आपलं पर्स लावला नाही की वाटेकला गेली पहिल्या एसटी अगो जातच खर तुमका काय करू त्या भावान पैसे पाठवला नाही तुमच्याकडे मागलं काय बोलणार हो पुढे परिस्थिती आहे. म्हणून भावानी तुम्ही श्रेष्ठ आहात, एकदा जोरदार टाळ्या होता त्यांच्यासाठी. बचत गट त्यांचं लय फॉर्म का औषध हा ना तुमचं बचत गट होय ना, हा ना. आमच्याकडे आता काय लय भारी माझ्या ज्या दिवशी मिटिंग हा खऱ्यात सारवार होणार तेव्हा समजा मिटिंग हा ही मोठी लांब वही अध्यक्ष असणार, हो मोठं घोळको असणार. पहिले बघ आम्ही लहानपणी मामाचं पत्र हरवलं खेळायचं आम्ही, ते मला सापडलं. पहिले अंगणवाडी शिकवायचे बाई आमच्या त्यांना बघायला किती चाटून पहिले अशी बोलक्यान वाचणार आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे काय गाडी स्वराज आणि त्याची एकाने जर इली ना तर ती कोण लावणार मी अध्यक्ष खच्चा आणि ते फोन वरणार अगं कुठे सुंदरा सुंदरा गोवरी जमा करते आधी थांब आता मागा टाइम नाही पण हाई पण सुंदरा नाही ना माका ह्या पुस्तक बंद करून घरी जायचं. हॅलो हा हॅलो असू दे व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यावर काय इलाज नाही. असू दे तुमका मी नाही त्रास देणार काय तुमका जसं मनाक वाटत तशी पिळवटी घ्यावं वाटणार. वैका वाटणार लय द्या म्हणजे खाऊ काम नाही हो किती आतडीत ती बघा ते लावली साधा काम नाही. घरातलं मिक्सर व्हायचं मिक्सरात लय फरक का तो बटन असा फिरवत लागतं व्हायची अशी फिरवती लागतं अशी तुम्हाला तर फिरवत असणार अशी बरी ट्रेनिंग घेतलं असतं मी आयच फिरवत असते म्हणजे काही अशा तिकडे फिरत असते माणूस चांगला सगळ्यांची वार्ता घाललेली परवडली पण त्यांच्या नादाक लागणार चुकीचा आमका बोलतच ना नाही जर तुझं पुढं शकून एक मजा बाकी कोणाक बोलणार त्या माणसा काय बोलू एवढा मस्त भजन केलं ना पंचम मध्ये नेऊन ठेवलं ना भजन माका आता विचार पडलो मी खय म्हणून माका आणखी जर पुढे आणखी 2-3 स्वर जर नसते तर बहुतेक पेटी सपवला नसते त्या माणसा
जबरदस्त. पण सलाम करतोय आवाज आला की जोरदार टाळ्या होता. कारण जवळजवळ आम्ही रत्नागिरीपासून एवढ्या बाऱ्या केल्या, पण त्या माणसाला कधीच मला अपशब्द काढला नाही तोंडातून, कधीच वाईट किंवा अक्कस बुद्धीने मी दोन्ही बुवा बाऱ्या कधीच केल्या नाही. ठीक आहे, कधी कधी एवढी परिस्थिती यायची माझ्याकडे, कधी कधी मंडळी नसली तर त्यांच्यातले मंडळीतले उठून माझ्या मंडळीत बसायची. पण तेव्हा जी त्यांची जुनी मंडळी होती, आता सगळे मला नवीन मुलं आहेत, साक्षी बोलतो पण सुंदर जबरदस्त कोरस पण एकदम स्वरात. आणि मी खरंच सुरुवातीलाच सांगितलं की प्रमोददेवी बुवांच्या शाळेत शिकले विद्यार्थी किंवा कोरस म्हणाले कष्ट जाणार नाही, एवढी गॅरंटी आहे आम्हाला. आणि आमचे सावंत काका त्यांच्यात मला वाटतं कोरसमध्ये असतात, त्यामुळे इन्यायलाच सांगाली पारंपरिकच का नको टेंटी नको, मला मारामारी पण करशात सुंदर काय काका तुम्ही पारंपरिक ठेवला त्याचं मला फारसं हे नाही, म्हणजे हेवा वाटतं त्या गोष्टीचा. कधी कधी अशी परिस्थिती येताना इथू बोले मी तर आता काय बोलणार आहे तर पट करायचा नंतर इथू पटचा लग्नाची पूजा असली आम्ही एका ठिकाणी अशी आम्ही दोन्ही बुवा समीर कदम बुवा आणि मी होतो. नवऱ्यांशी येऊन काय सांगणार माहिती आहे, बाबा रे 12 वाजता संपवा, 12च्या पुढे आता ताकद नाही माझी थांबण्याची, आता एवढी जागरण माका जमत नाही. 2 दिवस माका एवढं छळवात काढलेलं, एवढं मी त्रासलेलो आहे, 12 वाजता संपवा. पण सलाम करतो तुम्ही अजूनही घरातली माणसं टाकल्यातली भजन ऐकताय, हे पुण्य आहे, लक्षात घ्या. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. माणसं सुद्धा भजन ऐकतायत, खरंच कमाल करतोय मी. नाही तर आजकाल ते खरं भाऊ भजन या मोठ्या हातात सटक्या मोबाईलचा भजन तिकडे मारा तुम्ही बुवा काय करता तिकडे करा, आमचा काय भजनाचा पडलं नाही. पण शास्त्री तुम्ही भजन ऐकताय त्या ठिकाणी रुपवली सादर करते
या वारकरीसाठी आमच्या गोपीनाथ लाडोबांचे मंदिरात दिंडी भजनाचे बुवा हा दिवस बराचसा उशीर झाला, जवळजवळ 1:30 वाजत आलाय. सीट अँड शॉर्ट कलियुगावरती गजर आहे. हे कलियुग आहे, काल आहे तसं नवा, काळाप्रमाणे बदलावं, पण किती बदलावं आणि कसं बदलावं आणि त्याचे परिणाम काय होतात त्या गजराच्या माध्यमातून सांगते बघा. काय मला काय बुवा जास्त बोललं नाही आणि उगाच त्यांना बोलण्यात काय मजा नाही. डबलबारी म्हटल्यानंतर 100% 12 रंग हे दिसलेच पाहिजेत, पण ज्या वेळेला ज्या बोलणे चांगल्या प्रकारचं गायन आहे, ज्या प्रकारे चांगल्या प्रकारचं भजन आहे, त्या बोलणं काय बोलण्यात मजा नाही. ज्याच्याकडे काय नाया तू उगाच जर टेव टेव करत असाल तर ते कामाला सुट्टासारखं सरळ केल्याशिवाय दुसरी सुद्धा करत नाही. म्हणून या ठिकाणी छोटासा गजर सादर करते. काय आहे भक्ती. भक्ती म्हटल्यानंतर भजन म्हणजे आपला प्राण आहे मंडळी. लक्षात घ्या, भजन म्हणजे आपला प्राण आहे. कारण एक बंधू लक्ष्मण ज्यानं रामचरणाचा ध्यास धरला, एक बंधू लक्ष्मण ज्यानं रामचरणाचा ध्यास धरला, एक बंधू भरत त्यानं राम भेटीचा ध्यास धरला आणि आमच्या सावंत परिवाराने फक्त आणि फक्त हरिनामाचा ध्यास धरला, फक्त आणि फक्त हरिनामाचा ध्यास धरला. लक्षात घ्या मंडळी. मला वाटतं गेल्या वर्षी काहीतरी घर वास्तुशांतीच्या वेळेला प्रमोद धुरीबू आणि प्रमोद हरियांची होते. चांगले चांगले कलाकार या ठिकाणी येऊन गेले. का तर भजनेचे काय टिकणार आहे, बाकी बाबा काय नाही. 1000 गाणी म्हटले म्हणजे भजन नाही का. आज माझ्या लोकरे बुवा आणि मुंजेकर बुवा आणि प्रमोद हरियान बुवा, रामदास काचले बुवा, त्या दिवशी रामदास काचले बुवा, भगवान लोकरे बुवा आणि मुंजेकर बुवा, आमचे त्रिमूर्तींचा वाढदिवस सोहळा झाला. 75 झाले बघा. 75 वर्ष त्यांनी पाहिलीत आणि आम्ही 40 गाठताना कठीण आहोत. का तरी कलियुग आहे. VIP खाण्याला आपण पाश्चात्य संस्कृती सांभाळतोय. आपली संस्कृती विकोपाला जात चालली आहे आणि लोक संस्कृतीच्या पाठीमागे धावत चाललोय आणि म्हणून आपण आपला स्वतःचा नाश आपण स्वतः करून घेतोय. आणि म्हणून ह्या भवसागरामध्ये जर तरायचं असेल ना मायबाप, भवसागरामध्ये जर तरायचं असेल तर नामस्मरणाशिवाय बाकी दुसरा पर्याय काय नाही. लक्षात घ्या, नामस्मरण हे चिरकाळ. बघा ना, आज भक्त प्रल्हाद
नारायण नारायण जपाने तरला ते का किती बापाने त्याच्या उखळत्या तेलामध्ये टाकलं, उंच कड्यावरती लोटलं, पण काय झालं? त्याच्या मुखामध्ये नामस्मरण होतं. राम नामाने तरला तो, नारायण नारायण जपाने तरला. आणि राम राम ज्याला राम म्हणता येत नव्हता, नुसता फक्त मारा मारा, तर रामा कधी झाला? राम कधी त्याच्या मुखामध्ये आला? वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणजे नामस्मरण किती आपल्याला तारणार आहे बघा. आणि म्हणूनच सुरुवातीला सांगलं की ज्याच्या घरी हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण त्याची वाट पाहे रघुनंदन, ज्याच्या घरामध्ये भजन पूजन कीर्तन होते का? हे आपण भजन पूजन कीर्तन का आणि कोणामुळे करतो मला सांगावं मंडळी. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते ना मौली, तर आज आपण हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण केलं नसतं. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज, अरे जर सूर्यनारायण उगवलं नसतं ना तर आकाशाचा रंग समजला नसता, आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर हा हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. लक्षात घ्या मंडळी, आज आपण इथे काय पाण्याने भजन करतोय, पूजन करतोय, नामस्मरण करतोय का? तर छत्रपती शिवाजी महाराज, शंभू महाराज स्वतःचं बलिदान दिलंय, आणि म्हणून आपण हे दिवस सोन्याचे पाहतोय. म्हणून भजन पूजन कीर्तन ही संतांची भूमी आहे, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, छत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. अहो जवळ हा रामगड गाव आहे, रामगड मध्ये किल्ला आहे, ऐतिहासिक किल्ला आहे, इतिहासामध्ये नोंद आहे त्याची, त्या किल्ल्याची. म्हणजे पंचक्रोशी किती भाग्यवान आहे बघा. या पंचक्रोशीमध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले. आणखी आपल्याला काय हवं? असं कोकण आहे आपलं, बुवाने सुंदर प्रकारे गाणी म्हटली, पहा सह्याद्रीचे डोंगर, सत्यघंटा. खरं सांगते, म्हणजे मी खोटा काय सांगणार, खोटा कधी सांगितलं नाही. काय बघा, चांगली चांगली गाणी म्हटली, पण मला एक कळलं नाही, गवळण कधी झाली, अभंग कधी झालो, खरंच मला कळला नाही. मी चांगलं शुद्धीत होते, असं पण नाही, झोप काढत होते, असं पण नाही, तुमच्यावरच बोलत होते. पण मी विचार करते की बुवानी गवळण अभंग म्हटला कधी, खायच्या स्टाईलने म्हटलं नाही, वेगळ्या स्टाईलने काय तो मला माहित नाही, पण जा काय केला तर भारी केला प्रेझेंटेशन सुंदर असू देत. बरेच वर्षांनी उगावले, माका सांगण्याने बरेच वर्षांनी गाडीभेट झाली आहे, 100% बुवा. पण तुम्हाला एकही शब्द वाईट मानायला लागेल असं काय बोलणार नाही, किंवा माझ्या माता बहिणीची माल शर्मेने खाली जाईल, अजिबात त्या वाईट बोलणार. काय हो, आजकालची तरुण पिढी बघा ना, आजकाल जी लहान लहान मुलं भजनात येऊन बसतात. माझं 8 वर्षाचं औषध, 8 वर्ष, आज रिझल्ट लागलो, पास झालो, एवढं म्हणजे त्याका वाटलं का मी जगत जिंकलो. तिलोली म्हणता पप्पा बघा 1 नंबर आलं. अरे मला खय दिसता खय, ही श्रेणी तीच म्हणतं 1 नंबर. म्हणजे माकाच खोळ बनवला, म्हणजे श्रेणी आहे ना, सगळे ना, म्हणजे माझा 1 नंबर. लहान लहान मुलं तो, पण थोडं बोबडं बोलतं, म्हणजे चोचर बोलतं. त्या दिवशी मी आपलं म्हणत होतं, सुंदरचे ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूया. बाजू माहिती का नाका मी म्हणते ना बघा, असलं म्हटला, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूया. बोबडे बोलू काय सुंदर, एवढं भारी म्हटलं ना, जबरदस्त, प्रश्नच नाही. अहो मी थंय टाकूनच पळालेली पेटी बिटी, परत त्या खोलीत गेलोच नाही. अरे बाबू म्हणतं काय इतका नाही काय होता वयोवया. अहो 8 वर्षाचा काय ना केले बस भजन करू की सकाळी साधारण उजाडला बस किल्लो बापूस कळलं, पप्पा 20 रुपये, 20 रुपये द्या म्हणजे द्या. अरे माझा चक्का ऍक्सिडेंट व्हायचा. मग घरात माझ्या माघारी म्हणतो, हो अजिबात नाही, अजिबात नाही, पोरांचे खाण्यापिण्याचे लाड करा, पण पैशाचे लाड करू नको. पप्पा तुम्ही ऐकू नका, ठोकीला तुमका मी. तेव्हा मोबाईलवर बघतो काय नाही काय ते गेम सगळं, त्याच्यात ती बडबडत होतो, पप्पा देवा म्हणजे देवा ठोकी. तेवढे आवसमंता घरात ना माघारी मध्ये, हो अजिबात नाही, नाही म्हणजे नाही, खाण्यापिण्याचे लाड करा पोरांचे, पण पैशाचे अजिबात नाही. आता ती पोरांचं राग केवढं, आमच्या घराच्या खाली ना गेटच्या खाली दुकान आहे, त्यांच्याकडे आईस्क्रीम भेटला. जो रागान उठलो नाही, दुकानात गेलो, नाना 2 आईस्क्रीम दे. आता बुवाचं पोरगं म्हटल्यानंतर बिचारा नानांतर दिला नव्हतो 2 आईस्क्रीम. 2 हातात 2 आईस्क्रीम घेतला आणि दुकानाच्या बाहेर गेलो. बाहेर गेल्याबरोबर दुकानदार म्हणता, ए बाबू इकडे, बुवाचं पोरगं होतं म्हणून काय झाला, पैसे कोण देत? ते नाना पैसे देत नाही. ते म्हणतात ना तिथे माझ्या औषध सांगितलं ना, खाण्यापिण्याचे लाड पण पैशाचे लाड. काय सांगशा नाना, माका दुपारी दुकानाला गेलं तेव्हा माझ्या पोरग्या काय शिकवलं नक्की. म्हटलं बाबा मी शिकवलंय काय, तुमच्या पाया पडतं. मी आता ती मोबाईलवर काय बघते ती. अहो माझी स्वतःची परिस्थिती सांगते, स्वतःची लहान असतेवेळी औषध हात धरून आईची मैत्रिणी यायची घरी. ऐकला खरं सांगते सावून कुठं नाही, औषध हात धरून मी खेळायचो तेव्हा गाल बी हे अशी रूम, आता हे जागरणी जागरणी बसत होते, पण असे गाल लोंबायचे तेव्हा माझ्या औषधी मैत्रिणीला म्हणाल, काय पोरगो किती गोंडसा, 2 दिवस जरा घेऊन जातो या. हाऊस माझी म्हणा, प्रेम ना आईचं प्रेम, जा घेऊन जा.
2 दिवस काय नाही जर तिसऱ्या दिवशी आणि सोडलं धावा कशा त्या आईचा प्रेम. तर त्या दिवशी बायकोच्या घरी माझ्या मैत्रिणी आल्या 4-5 जणी येईल. अहो काय नाही कांदे पोहे आईस्क्रीम गरमी आता वाढले ना कोकम सरबत दिलं थोड्या वेळाने थंडा ताक पण दिला बनवून. काय काय केला नाही ते मैत्रिणी सुद्धा माझ्या बायको सांगतो अगं तुझा नवरा छान आहे गुन्हे आहे पण त्या बाई म्हटलं नाही 2 दिवस घेऊन जाऊ औषधाने बायकोचा प्रेम. हो बाबा झकट करा एवढी खायची बायको फळवली नाही भाऊ आपल्या दुसऱ्या बायकोची पाठवू. कारण आज ती लक्ष्मी हा म्हणून बिंदास्तून आम्ही भजनाला येतोय परत सलाम करतोय प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होता म्हणजे काय आई वडील हे श्रेष्ठ आहेत. साक्षात भगवंताने सुद्धा गणपतीने सुद्धा आई वडिलांभोवतीने प्रदक्षिणा घालून जग जिंकलंय बरोबर ना. आई वडिलांचं मत जिंकलं म्हणून आई वडील श्रेष्ठ आहे. कारण आईमुळे आपल्याला देव दिसतंय आई श्रेष्ठ आहे सगळ्यात. आणि म्हणूनच ही आई वडिलांची पूर्वजांची पुण्याई आहे म्हणून आज पूर्वजांच्या पुण्याईमुळे त्या वाडवडिलांच्या पुण्याईमुळे आज हे कार्यक्रम या ठिकाणी होतोय बघा. हा वारसा जपला जातोय. ही आज सावंत माऊलींनी का आज त्यांना काय वाटलं असतं त्यांच्या मनात आलं असं कुठलाही कार्यक्रम ठेवला असता दशावतार ठेवला असता नाटक ठेवलं असतं तमाशा ठेवला असतं काय हवं ते ठेवलं असतं पण नामस्मरणाने शेवटपर्यंत आपली पाठ सोडली नाही. म्हणून या गजरातून सांगतो बघा माय मराठी गळ्यात घाली लोक कले चलन हे मराठमोळे गाणं लाख मोलाचं सोनं मराठमोळे गाणं माझ्या मंगेकर बुवानी किती सुंदर गजर केला याच्यावरती. मी गजर घेतोय बघा कसा वेळे वाकुडे गाऊन भजली घालून काथय मान. माझ्या मुंगेकर बुवानी रचना केली आणि ह्याच चालीचा आधार घेऊन छोटासा गजर केलाय. वेळे वाकुडे गाऊन भजली घालून काथय मान. ही परंपरा संतांची ही परंपरा संतांची भजनाची राखूया शान. भजनाची राखूया शान. हे गाणं आहे या गाण्याच्या चालीवरती छोटासा गजर बुवाने एक सुंदर प्रकारे गाणं मला वाटतं निवडलं होते. ना निन्नाची बारा म्हणणा पण जागो मला आळापता या ठिकाणी आदरणीय उदय सावंत माऊली यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक गाणं किंवा गजर किंवा जय जय महाराष्ट्र याच्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर बोलला गेलं तर कमीच आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज जर म्हटलं ना छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर गुवाणी सुंदर सुरुवातची केली ना भजनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने केली आहे. एक ते मला घेण्यासारखं उदाहरण आहे जिवंत उदाहरण आहे. आणि मला वाटतं आमच्या प्रमुख धरी बुवाणी सुद्धा या छत्रपती शिवाजी महाराजांवरती भारूड लिहिलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं भारूड जर ऐकायचं ना तर आमच्या प्रमुख धुरी बुवांकडून येतं. खरं सांगतो जोरदार काय सुंदर वगैरे दोन राजे ते गाजले
दलितांनी दलितांचा राजा माई घोषित केला. असे नर्मदी दोन शोभले, असे नर्मदी दोन शोभले दोन्ही वीर बहादरी. असे नर्मदी दोन शोभले दोन्ही वीर बहादरी. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौथा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, दर्जा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, दर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, दर्जा महाराष्ट्र माझा. विधिराम तुझी मुली गडगडणारा नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती दिला. सह्याद्रीचा प्रिय गर्जतो, सह्याद्रीचा प्रिय गर्जतो, शिवशंभू राजा. दरिदरी नाद महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, दर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, दर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, दर्जा महाराष्ट्र माझा. त्या ठिकाणी गजर सादर करतो बघा. प्रमिला जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय मंडळी, हे भजन आहे. मगाशी भवानी बरेचसे किस्से सांगितले, कारण अध्यात्म समाज प्रबोधन या दोन्ही गोष्टींची सांगड घालून हे भजन व्हायला पाहिजे. मगाशी सांगलं की आई वडील याच्यासारखं दैवत नाही. का तर आई वडिलांच्या चरणाशी जर नतमस्तक झाला राहिला तर कुठल्या देवाकडे जाण्याची किंवा नमस्कार करण्याची गरज नाही. त्यांच्यासारखं दैवत नाही. काय, कारण ज्यानं बापाची आज्ञा शीर्षावंत मानली, बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवणारा तो प्रभू परशुराम. म्हणजे लक्षात घ्या, बापाची आज्ञा, बापाने सांगितलं की आईचं मुंडकं उडव, क्षणाचाही विलंब न लावता बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवणारा तो प्रभू परशुराम. आणि आईच्या सांगण्यावरून साधं बापाला सुद्धा घरात घुसायला दिलं नाही, तो पार्वतीचा बाळ गणेश. लक्षात घ्या, म्हणजे आई वडील किती श्रेष्ठ आहेत बघा. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या आई वडिलांसाठी. आणि म्हणून या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. कलियुगाच्या जमान्यात कसं चाललाय कलीचा खेळ, लोक म्हणतोय आपलंच खरं नाही, का झाला कोणाचा मेळ. कलियुगाच्या जमान्यात कसं चाललाय कलीचा खेळ, लोक
कलियुगाचा काळ आहे, हे कलियुग आहे. कलियुगात चाललं फॅड आणि हल्लीची पोरं बाप्पाला म्हणते डॅड. काळ होता तेव्हाचा, बरोबर की नाही? तेव्हाचा काळ होता. औषध औषध हात मारतो जागे आहे मालवणी भाषेत. त्याला असं तर वाट पोटात कावळे बोंबाटते. ही आपुलकी होती, हे प्रेम होतं. बाबांना हात मारतो सुद्धा, बाबा कुठे आहात, कसे आहात, होय ना, बरोबर की नाही? पण आता ए डॅड कुठे आहेस, काय करतो, ए डॅडा, ए डूड. अरे तसं काय बापसा म्हणजे पोरग्यालाच बापसा जन्मा घातला. काय ही परिस्थिती हो, खरं सांगतो अहो, काय एक एक ऐकू येतं. अहो औषध भाग मारतोय सुद्धा. मम्मी माझ्यावर लिस्टिक लावली गेली नेली कुठे. हो अशी परिस्थिती आहे. त्याच्या मम्मी झाला पाठी पडला मग तिच्यासाठी एखादी घरात आजीबाई असतात, तिच्या मॉमनी फॉर्म काय घालता, एवढासा वाडग्या घेता, त्याच्यात घालता भात आणि खायचा तो मॉम. पण गब्बर मॉम 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 नुसतो सारखा आपला सकाळ अजून मॉम मॉम. अरे तिका काय करता मॉम म्हणजे औषध घाट मारतात, होय ना रे? बरोबर ना? तू काय म्हणतो, आईच म्हणायचं. अहो काय एक एक परिस्थिती आहे, खरं नाही खोटं नाही आजी, सत्य परिस्थिती आहे. म्हणून खरं कलियुग आहे. तेव्हा तो होता काळ होता. अहो डोक्यावरती पदर असायचा, तेव्हा डोक्यावरती पदर असायचा. अहो नवऱ्या घाट मारतोय, घोडा घाट मारतोय सुद्धा. उठा ना गडे, बसा ना गडे, या ना गडे. गडे ह्या शब्दाचा अर्थ वेगळा. जा ना. हळूहळू व्हायची. त्या दिवशी आमच्याकडे ती काकू हसा होती. माकडला हसता की काय गचाकली खय हो, माकडला अशी लावली बघितलं. तारे मस्ता की काय काकू कधीच जाऊन पोचली. ही खरं मी म्हणजे असतो औषधी खोटं सांगितलं नाही, सत्यपणे सांगते मी. हे आता लाडबुवा बसलेत ना माझ्या बाजू. त्या दिवशी आम्ही टीव्ही बघित होतो. काय महाराष्ट्राची हास्य यात्रा. तो आपलं हो समीर चौगुले, अरुण कदम आणि ती नम्रता संमेराव याचं कॉमेडी चालू होती. आणि माझ्या बाजू नाना बसलेलो. नाना माका नाना आता रमला म्हणता, कॉमेडी बघता जरा म्हणता, राहू दे नाना बरोबर पण जरा म्हणता बघूया कॉमेडी. जशी रंगाची नाना मोठ्या केवढ्या तरी खिडा हसता. मी पण त्याच्यात तल्लीन झाले. बघता बघता नाना हसता, मला बरं वाटतं. नानाक जरा आनंद वाटतो. दुसऱ्याचा आनंद हाच आपला आनंद, जो मानणार मी बोल. नाना हसता म्हणून मी पण खुशीत आपलो. मी पण त्या टीव्हीत रमले हो. बघता बघता म्हटलं नाना तो आवाज येत नाही कसो. नाना आपला स्वर नाना कधीच गेलो. हे बाबा माका घाम फुटची वेळा म्हणून हसू लागला. माका लय भीती वाटतात. खरंच सांगतो माका वेळी हसा हसल्याने आयुष्य वाटतं. पण जी मी सत्य परिस्थिती बघितली ना त्याच्यात लय भीती वाटतं माका. म्हणून सांगतो बघा, हळूहळू 100% मजा करूया. काय का फॅशनबाज आला जमाना, बदलून गेली दुनिया. कोणी कोणाचं कलियुगाची दुनिया. फॅशनबाज आला जमाना, बदलून गेली दुनिया. कोणी कोणाचं नाही कलियुगाची दुनिया. समजू शकते तुम्ही माझ्याकडे बघता त्याच्यावर मी समजू शकते. काय मुलगी गरीबाई मृदुंग बोले गाडीला, पुढे अशी चाल केली हो ना. पण आम्ही थोडं मॉडिफाय वेगळा केला. फॅशन आले बघा, फॅशनचा काळ. अहो 32ची कमाल, 36ची जीन्स पॅन्ट. सत्यनारायणची पूजा असली, सत्यनारायणची पूजा हा, आणि जर तो 32ची कबारी 36ची पॅन्ट घालून जर एखादं त्या सत्यनारायणच्या पूजेत जर वाकलो आणि आम्ही जर पाठी असला हातात 10 रुपयाचा नाणा घेऊन, कोणा को ओवाळायचा का त्याची पॅन्ट पाटणं अशी. त्याला सांगतो हे खोटा नाही. एकदा झाली परिस्थिती, आम्ही आपल्या फळ्याचे असे आवड लग्नाच्या पंक्तीत हे हमखास पुढ्या वाढू, जवान वाढू. आणि बरा वाढणार काय, हातात त्यांच्या खीर असणार, खीर. नका सांगा ह्या जर प्रकार बघला तर खीर खाशी आहे. बरा मुद्दा विचारणार खीर हव्या. अरे तू खचलेल्या पहिलं बाजूला होती, खीर राहू दे पहिला व्हायचं काय तरी ढापून यायचा आधी व्हायला. ही परिस्थिती आहे. फॅशन आहो, फॅशनच्या पुढे काय बोललं. अहो एक साईड ही बघा, आता मी जी कट मारल्या ना ही आर्मी कट. आर्मी कट काय काय जण कोंबो ठेवतो तसं.
अहो काय इकडे पाठी झालेली वाढवली, काय काय हवा तर अहो डोपरावरती पॅन्ट फाटकी, मांडीवर फाटकी, काय हवा होता चाललेला. पण फॅशन फॅशन जरूर करावं. तेव्हाचा काळ होता ना, नऊवारी साडी, अंगाचं संरक्षण होण्याएवढे कपडे घाला बाबा, बाकी काय मला म्हणायचं नाही, म्हणून सांगतो बघा. फॅशन बदलाला जमाना, बदलून गेली दुनिया, कोणी कोणाचं ऐके नाही, गरीबाची हात सोडून पळतेच पाठी, घालतात नकोत फळ. हात सोडून पळतेच पाठी, घालतात नकोत फळ. हे सत्यनारायण देवा, देवा तुझा माता माय. हे सत्यनारायण देवा, देवा तुझा माता माय. सत्यनारायण देवा, देवा तुझा माता माय. सत्यनारायण देवा, मोबाईलच्या तिरकपायी माणूस बिघडून गेला. दारू तंबाखू सिगरेट पायी व्यसनाच्या अधीन झाला. मोबाईलच्या तिरकपायी माणूस बिघडून गेला. दारू तंबाखू व्यसनाच्या पायी व्यसनाच्या अधीन झाला. मोबाईलचा अतिरेक झाला. अहो तासन तास त्या मोबाईल वरती राहायचं. अहो भूक लागली पण कळत नाही, काम धंदा आठवत नाही, सारखं मोबाईल, ह्या इला नवीन खच्चा, काहीला नवीन, ह्या बघ ता बघ. अहो दारू तंबाखू गुटखा आजकालची तरुण पिढी व्यसनाच्या अधीन होत चालले. म्हणून जातो तर एवढंच सांगते की व्यसन करू नका. अहो दारू तंबाखू गुटखा, अहो काय तर 60-60 रुपयाला विमल, बरोबर ना. अहो विमल घ्यायचा, खालपूळ 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 नाक्यावर राहायचं. पैशाचा तुम्ही उपायच केला दारू तंबाखू सिगरेट, अहो हे क्षणभंगूर देह आहे आणि नाशिवंत देह आहे. हा एकदाच मिळालाय. त्या सत्यनारायण जवळ, त्या परमेश्वराजवळ लाखो करोडो रुपये ठेवा आणि त्या भगवंताला सांगा, देवा हा देह मला परत दे. हे नाशिवंत देह, हे क्षणभंगूर जीवन मला परत दे, मिळणार नाही. म्हणून बाबांनो, जे विमल दारू गुटखा बिटखा खाता हे थांबवा. जर आयुष्य आपल्याला जर अजून वाढवायचं असेल, अजून जगायचं असेल तर बाबांनो हे थांबा. का तर अहो 60-60 रुपयाला विमल. माझा एक मित्र, अरे मी म्हटलं हे बाबा खाऊ नको, हे विमल खाल्ल्याने नको नको ते आजार होतात, कॅन्सर सारखा भयानक रोग होतोय. म्हटलं बापचं नाव सांगीन, हा पटा नाही बापचं नाव सांगीन. म्हणते जा बापसाक सांगायला, बापसाच्या बापसाक सांग. म्हटलं बघा बापसाक नाव सांगीन. म्हटलं जा रे, म्हटलं जा सांगा. बुवा असं म्हणून काय आला, काय घाबरत नाही काय, तुका पण घाबरत नाही, म्हणता बापसाक पण घाबरत नाही. तेव्हा म्हणतो हे होतो बापू शिरू. त्याबरोबर तेव्हा विमान पाटील बोलणार म्हणतो हे मग काय एवढी जे हुशारी तरी होतं, बापसा घाबरत नाही, मग आता किती आहे म्हणतात जरा थांब बापू जरा जाऊन दे. जसं बापू त्याच्या कंडिशन गेलो ना तसं म्हणतात किती रे म्हणता पाठी किती लपवलं. अरे तुका माहित नाही म्हणता, मी बापसा घेऊन नाही लपवलं, याच्यातला अर्धा म्हणता बापसानं मागला नसता. एका ग्लासात जो बापले दारू पिणारे हो, काय सांगू परिस्थिती भयानक आहे. म्हणून सांगते बाबा थांबवा. हे विमल गुटखा बिटखा काय काय जणांना मी बोलते ना विमलचा विषय लो की कोणतरी मुरमुरूक सुरुवात करणार. बघा तुम्ही बारीक कान देऊ ऐका, माईकवरच आवाज येणार तुम्ही, आवाज येणारच काहीतरी म्हणा हा केवढं मोठं सांगणार विमलचा. पण सांगण्याचं एवढं तात्पर्य व्यसन करू नका म्हणून सांगते बघा. मोबाईलच्या तिरकपायी माणूस बिघडून गेला. दारू तंबाखू सिगरेट पायी व्यसनाच्या बापा मोर
यमनलाल बुवांकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे, स्वीकारतो. धन्यवाद. लाल भोपळी करवंद लाल मोडू गाजला जावा, लावणू गालाच्या गाठाला येवगडला भुसरांबा. नांदगावी शांताराम, नांदगावी शांताराम दरद माडी गदाम झाली नंदुराचे. नांदगावी शांताराम दरद माडी गदाम झाली नंदुराचे. त्रिकुट भाग्य सर्व देवाच्या भूषणावा. बापा मोरया गजानना. सुंदर प्रकारे पंचरत्नांची आठवण बुवाने केली आहे. सुंदर प्रकारे प्रश्नच नाही. पण वामन खोपकरांचं बुवांचं जे काय गाणं म्हटलं एक नंबर. खरंच सांगतो, रेकॉर्ड केलं असेल ना तर मला ते 100% पाठवा. कारण जशा कसं उभं गाणं म्हटलं नाही. छप्पनी आली जरा, छप्पनी आली जरा, शरीर कापे थरथरा. छप्पनी आली जरा, शरीर कापे थरथरा. आयुष्य गेले एकरीला, मरावे की पंढरीला. आयुष्य गेले एकरीला, मरावे की पंढरीला. आयुष्य गेले एकरीला, मरावे की पंढरीला. हात पाय राहिले कान, नेत्रा पाजर आनमान. हात पाय राहिले कान, नेत्रा पाजर आनमान. आयुष्य गेले एकरीला, मरावे की पंढरीला. आयुष्य गेले एकरीला, मरावे की पंढरीला. आयुष्य गेले एकरीला, एक कदम बुवा अशा घ्या. वासाड गावात गरंडपळी जीवाक लागलो घोर. नंदाचं पोरयो जीवात लागलं घोर, जीवात लागलं घोर. नंदाचं पोरयो, नंदाचं पोरयो, नंदाचं पोरयो. पाटील बुवा, चंद्र पौर्णिमेचा शोभतो गगनी. सुंदर बुवा घेतला. तैसा मोक्ष चालले विठेवरी. पाटील बुवा खेळत होतो, खेळत होतो, खेळत होतो, खेळत होतो यमुने कटी बक बक लागला माझ्या पाठी. बक लागला माझ्या पाठी. बक लागला माझ्या पाठी. खेळत होतो, खेळत होतो यमुने कटी. बक 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 लागला माझ्या पाठी. बक लागला माझ्या पाठी. बक लागला माझ्या पाठी. धरून संचू पटली धरणी वरतीला. धरून संचू पटली धरणी वरतीला.
तुमचे बुवांचे गुरुजी नारायणगाळे बुवा. गाढवीच्या दुधाने रांजण भरीला, गाईच्या दुधाचे येईल का प्याला, गाईच्या दुधाचे येईल का प्याला, गाईच्या दुधाचे येईल का प्याला. गाढवीच्या दुधाने पिंपलाच रागामध्ये आलो बरोबर ना. माझ्या मालवणचा रत्न स्वर्गीय काशीराम परब विष्णू पासून झाला सहावा परशुराम अवतार, शेवटचा तो बनमाली हटविला सागर. ऐका ऐका करीतो कथन, ऐका ऐका करीतो कथन. असा घडला को, 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 असा घडला को. अरे सुदामे 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 भूते अवतार, भूते अवतार, भूते अवतार. 3 वर्ष गंगा येते अंगणेवाडीची आई भरारी देवी, अंगणेवाडीची आई भरारी देवी गाणेला जाई. असा घडला, असा घडला, असा काशीराम बरोबर. अकलेच कांदे खायचे वांदे लागले नको ते खुले, अकलेच कांदे खायचे वांदे लागले नको ते खुले. हे सत्यनारायण देवा, देवा तुझा माझा पाय, सत्यनारायण देवा, देवा तुझा माझा पाय, सत्यनारायण देवा, देवा तुझा माझा पाय, सत्यनारायण देवा, देवा तुझा माझा पाय. नाती गोती मागे सरली राहील न भीती कुणाची, संस्कृती ही गोप झाली परवान उरली कशाची. नाती गोती मागे सरली, नाती गोती मागे सरली राहील न भीती कुणाची, संस्कृती ही गोप झाली परवान उरली कशाची. अटरेकाची
तुझे गाती आज गुणगान अकेला धावतो नवसाला पावतो श्री सत्यनारायण या सावंत परिवाराने या गजराचे सांगायचं कर्तव्य आज मनोभावे मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने सत्यनारायण देव पूजलाय आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आज या सत्यनारायणच्या पूजेच्या निमित्ताने ही डबलवारीचा सामना या ठिकाणी ठेवला आयोजित केलेला आहे आणि हा सामना बघण्यासाठी बोटावर मोजण्याकडे का असणार पण मायबाप रसिकजन दर्दी रसिकजन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही एकजूटपणा ह्या कार्यक्रमामुळे आपण एकत्र येतोय एकत्र बसतोय एकत्र आपण हे ऐकतोय भजन पूजन थोडक्यात का होईना पण आपल्या कानावरती चांगल्या गोष्टी पडतायत हे आपलं भाग्य लक्षात ठेवा हे खरं पुण्य आहे ही खरी संस्कृती आहे हे खरं भजन आहे हे बाबा सांभाळा शेवटपर्यंत सांगतोय आणि या गजराचा शेवट करतोय बघा या ठिकाणी छोटासा प्रयत्न करते कारण हे गाणं उंच आहे जवळजवळ काळी 4:55 गाणं जाणार आहे पण मध्य सप्ताहामध्ये येण्याचा एक प्रयत्न करतोय मी म्हटलं नाही फर्स्ट टाइम म्हणतोय गाणं एका ऑफर आहे म्हणून म्हणतोय पाहसायाचे डोंगरे देवाधिकांचे माहेर घरे पाहसायाचे डोंगरे देवाधिकांचे माहेर घरे साक्षी कोणाचा विकर परशुरामाच्या भूमीत सोबतोय त्यांच्या इच्छेसाठी म्हटलं बाकी काय विषय अरे सत्यनारायण देवा तरी तो मन भावे सेवा अरे सत्यनारायण देवा
देवता सत्यनारायण वलव रे वलव 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 रे वलव वलव झाली आकाशवाणी ओळाचे बोरी ऐको राजाची राणी एक गडी वरकन्या एक गडी वरकन्या उभी किनाऱ्यावर आम्ही नामाचे धारक तुम्हाला जर इच्छा असेल ऐकायची तर मी माझ्या विनंतीला मान देऊ. खरं सांगतो तुम्हाला आमच्या हेमंत अडकवांकडून मी हावभावाचे अभंग म्हणून घेतो कारण माझ्या तो पाठ नाही किंवा मला त्यांना सांगून तुम्ही सांगा त्यांना समजून की कसं माझी बाजू घेणारा एक व्यक्तीच असेल तर आपल्याला युट्यूबचा जमाना आहे किंवा ते काहीतरी केलं तर आऊ ह्या आता पांचाळमध्ये मी एवढी गाणी म्हणते ते दोघे जण असे दोघे जण हा आळापतो आम्ही पर्यंत माझ्यापर्यंत सांगतो नका तू पांचाळबोनचा म्हणायचा नाही तेवढ्यापर्यंत मला धमकी दिली आहे. पांचाळबोनचा प्रवीण सुतारबोन म्हणायचा नाही आम्ही म्हणणारे आहोत. तरी कधी कधी म्हणणार तुम्ही? ज्या ठिकाणी त्या पांचाळबोनचा माझ्या स्मारकात ज्या ठिकाणी स्मारक बांधलंय कुसूरला हेमंत लाडवा कुठे नाही ज्या ठिकाणी पांचाळबोनचं स्मारक आहे जरा जाऊन एकदा बघून या तिथे काय परिस्थिती असेल ती. आणि तुम्ही माका सांगता की पांचाळबोनचं तुम्ही काय म्हणायचं नाही. अरे पांचाळबो माझ्या हृदयात आहे. पांचाळबो कदमबो पाटील बुवा खोपकर बुवा कशासाठी भेदभाव एकाच घाट्यातले आपण सगळे बुवा भजनी बुवा हे जे घट्ट आहे त्या घाट्यातले आपण पाकलं होतं असं काय विषय वेगळा काय नाही. पांचाळबो काय वेगळे होते का पाटील बुवा वेगळे होते कदमबो त्यांनी तो भजनच गायली की काय कवाल्या गायल्या पांडू ज्या वेळेला तुम्हाला माहिती सांगून नव्हते की टीव्हीचा काळ होता बघा मध्ये व्हिडिओचा काळ होता व्हिडिओ कॅसेट यायचे प्रत्येकाच्या घरी टीव्ही लावायची पिक्चर दाखवायची प्रत्येक मोठी फॅशन होती. पण त्या काळात सुद्धा माझ्या पांचाळ आणि कदमबाई पाटील भजन रुजवलं परत लक्षात घ्यायचं जोरदार टाळ्या होता माझ्या प्रेम आणि म्हणून आज आणि दिवस बघतोय सगळे भजनी बुवा कुणी नाकाला जीभ लावू नका खरकुटच्या भजनी बुवाने आज त्यांच्यामुळे परत हे दिवस आपल्याला मिळाले आणि म्हणूनच ते देव आहे. त्या भजन क्षेत्रातले जर देव असतील तर माझे पांचाळ बुवा कदम बुवा पाटील बुवा वामन खोपकर बुवा परशुराम मोरे बुवा अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले हे भगवंत आहेत. म्हणून सांगतो या ठिकाणी अभंग घेतोय बघा म्हणतोय का आम्ही नामाचे धारक
पंढरीच्या पांडुरंगा पंढरीच्या चंद्रभाग्यवाळवंती ताळमृदुंगवाजती चंद्रभाग्यवाळवंती ताळमृदुंगवाजती वारकरी रंगुनी जाती वारकरी रंगुनी जाती वारकरी रंगुनी जाती वारकरी रंगुनी जाती
जागे आनंदावून गेला कुणी जागे आनंदावून कुणी जागे आनंदावून गेला राधे तुला किती शिकवावे राधे तुला किती शिकवावे मोहून गेला माझा काना पिसा मोहून गेला माझा काना पिसा कुणी जागे आनंदावून कुणी जागे आनंदावून गेला श्याम सुंदरा प्रार्थना श्याम सुंदरा प्रार्थना श्याम सुंदरा प्रार्थना श्याम सुंदरा प्रार्थना सांगोनी माझी दशा सांगोनी माझी दशा कुणी जागे आनंदावून कुणी जागे आनंदावून गेला अधिरामृत पाणी रती सौख्याने अधिरामृत पाणी रती सौख्याने अधिरामृत पाणी
श्री पंढरीनाथ रंग दे